विनंती आपण या बाहेर मॅचला सुरुवात करूयात आपण. हॅलो, चला क्रिकेट टीम क्षेत्ररक्षण साजवा. त्याचबरोबर चला धामणे टीम 2 बॅट्समन पाठवा आपल्या मैदानावरती. धामणे टीम चला पुढे एकदा सर्वांचं करूयात आपण स्वागत. या आमदार चषक 2025 मध्ये पुढे एकदा सर्वांचं स्वागत करूयात. चला 2 बॅट्समन विनंती आपल्याला लवकर मैदानावरती दाखल व बॅट्समन खूप चांगली स्पर्धा खरं तर घडवली गेली आहे. संपूर्ण ऑर्गनायझर टीमच्या आम्ही हृदयाच्या अंतकरण बसून आभार व्यक्त करतो. कारण की या दरवर्षी सातत्यपूर्वक ही स्पर्धा आपण खालापूर विभागातील एक नामांकित स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे अगदी आधाराने पाहतो. या स्पर्धेला आपण नक्की नक्की खरंच वर्षाची सुरुवातच खालापूर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर प्रकाश ज्योतीतील स्पर्धा असेल तर या स्पर्धेतून ओढान येतं खरं तर स्पर्धांना आणि त्यानंतर स्पर्धा सुरू केल्या जातात. त्याच्यातील ही महत्त्वपूर्ण स्पर्धा खरं तर आपण नेहमीच पाहत आलो. गेले कित्येक वर्ष या स्पर्धेचे बरेचसे काही रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये बरेचसे मोठमोठे खेळाडू खेळून देखील गेले. चांगले चांगले नामांकित संघ, चांगले चांगले नामांकित खेळाडू, चांगले चांगले कॉमेंटेटर्स, अंपायर्स या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेत. पण यावेळेस खरं तर कर्जत खालापूर विभागातील 34 संघांना प्राधान्य दिलं खरं तर सावरोलीकरांनी. 2 तालुक्यातील म्हटलं तर एकच विधानसभेतील 34 संघांना प्रवेश दिला आहे. निलेश येतो बॉलिंग ट्रॅकवरती. पिवनचा षटक घेण्यासाठी 3 षटकांचा खेळ असेल याची नोंद घ्या. पहिलाच बॉल पुल करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतो या ठिकाणी. डॉट बॉलची संख्या खरं तर खूप प्रभावी गोलंदाजी केली आहे खरं तर निलेशने. दोन्ही मॅचमध्ये खिरकिंडी टीमचे एफर्ट्स खूप चांगले राहिले, चांगल्या जिद्दीनं केलं. चिंचवली संघाच्या विरोधात देखील खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आणि होरळ टीमने देखील जांबरुंग टीमच्या विरोधात काय देखणा खेळ केला यात मात्र शंकाच नाही आहे. दुसरा डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो. 3 षटकांचा सामना, 18 चेंडू असतील खरं तर 18 चेंडूंचा खेळ. आणि पहिल्या सत्रामध्ये कितपत धावा जमवतात हे पाहणं देखील खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं असणार आहे. प्रथमेश आणि साईराज ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. बॅटफुटीवरून पंच केले बॉलला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक हीपर्यंत बॉल फरार होतोय. दोन्ही खेळाडूंना चकमा देऊन बॉर्डर लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. तिसरा डॉट बॉल खेळतोय खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमचा खेळाडू प्रथमेश. एक चौकार जरूर खेळलाय, त्याच्यातील 3 डॉट बॉल देखील पाहायला मिळत आहेत.
4 चेंडूंचा खेळ संपला. 4 धावसंख्या प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते. निलेशचं हे षटक सावरोली गावकडून खरं तर गोलंदाजी करतोय. पंचांच्या उजव्या यष्टीनं वाखण्यासोगी गोलंदाजी चालू आता मैदानावरती. 4 धावा झाल्यात. 5 चेंडूंचा अद्याप या ठिकाणी खेळ संपुष्टात आलाय. प्रथमेश साईराज ही जोडी मैदानावरती खेळते. आता निलेश जाधव हा खेळाडू खऱ्या अर्थानं बॉलिंग करतोय. फिरून खेळला चेंडू खाली. क्षेत्ररक्षक जज करतोय. करेल का बॉलला? शेवटच्या क्षणी केलंय जज. कॅच इट. विकेट. प्लीज आपल्याला सातत्यपूर्वक आयोजक आमचे विनंती करतायत की गेम चालू असताना खेळ चालू असताना मैदानातून कोणी गाडी घेऊन जाऊ नये. चला शेकोटी विजवा, अन्यथा त्या ठिकाणी आयोजक येतील याची नोंद घ्या. शेकोटी विजवा ज्या ठिकाणी थंडी सगळ्यांनाच वाजते, पण आयोजनाला सहकार्य करा आणि ती शेकोटी विजवा. थँक्यू. पहा विकेट लागली. शेवटच्या क्षणी सूर गवसला. खरं तर नरेश दळवे सूर पहिल्यापासूनच गवसला होता निलेशला. आता साहिल येतोय. चार धावसंख्या धावपळ अद्याप लागली जाते. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. प्रारंभ होतो या ठिकाणी. 4 धावा अद्याप प्रगतीपथावरती येऊन पोहोचल्यात. साहिल येईल. बॅक टू द बॉलर. हा देखील डट बॉल. अगदी निलेशच्या पावलावर पाऊल ठेवून खऱ्या अर्थानं गोलंदाजी चालू आहे. प्रवीण शेठ बैलमारे आणि जगदीश शेठ बैलमारे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं प्रवीण शेठ गोविंद बैलमारे पुरस्कृत आमदार चषक 2025 हे पर्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. 5 वरती 4 वरती पोहोचला. क्षमा असावी. बॅटिंग करणारी टीम जखडून ठेवलंय खऱ्या अर्थानं. थंडीत जसे गारठतात ना तसे आता प्रगतीपथाची परिस्थिती गारठताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 4च धावा धावपळ करते अद्याप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अद्याप तब्बल 8 चेंडू फेकलेत. त्याच्यातील 7 चेंडू डॉट आहेत. म्हटलं तर 5 चेंडू डॉट. एक विकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 6 चेंडू डॉट, एक विकेट, एक चौकार. 8 चेंडूंची परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. साहिल येतोय. लॉंग द कार्पेट चेंडू खाली. क्षेत्ररक्षक बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय चौकार. बॉल द्या. बॉल. आयोजक गौरव मैदानावरती चेंडू द्या ना. चौकार येतोय. 8 धावसंख्या धावपळ करते खरं तर येऊन पोचल्यात. खरं तर या स्पर्धेमध्ये प्रवीणजी जितके चेंडू लागत आहेत ना त्यामध्ये खरं तर एक लीग होऊ शकते मोठी. इतके चेंडूंचे खप आहे खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये. 8 धावसंख्या धावपळ करते येऊन पोचले. साईराज अगदी फास्ट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्याप्रती देखील प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न जरूर बॅट्समनचं होतं. 1 धावसंख्येने भर पडेल. 9 धावसंख्या धावपळ करते आता येऊन पोहोचल्यात. 9 धावा प्रगतीपथावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. प्रथमेश खऱ्या अर्थानं बाद झाला. खरं तर होराळे टीमची रन मशीन खरं तर मैदानावरती धावली क्वालिफायसाठी. नयन दळवे म्हटलं तर आमचे इंजिनियर नरेशजी दळवे यांचे बंधुराज. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय 1 चौकार.
बॉल होते कंप्लीट दुसरीचा प्रयत्न हिट केली आहे बॉलला पंचांनी म्हटलं बोट दर्शवलंय बटल एक धाव मिळेल आणि या दुसऱ्या धाब्याला धाव बदलली खेळाडू आत्महत्या केली क्रिकेटमध्ये तर या विकेटला आत्महत्या म्हटली जाते एक धाव जरूर प्रगतीपथावरती मात्र जोडली जाईल दोन खेळाडूंच्या समाप्तीनंतर दोन बाद मात्र धावपळकरती धावून पोहोचल्या त्या तब्बल 14 बाद होणारा खेळाडू आहे विशाल बाग टू द डगआउट परतीची दिशा करावी लागेल खेळाडूला बॅट्समन नंबर या ठिकाणी आपण पाहाल दुसऱ्या क्रमांकाचा बॅट्समन येईल मैदानाच्या बाहेर साहिराज बॅक टू द डगआउट दाखवलं मी का क्रिकेटमध्ये इतका रुजलोय मी का इतका संघर्ष केलाय विकेट घेतली आणि त्यानंतर लॉंग द कार्पेट बॉल लेल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतो सावकार खरं तर आता मधल्या फळीतल्या खेळाडूंना सुरुवात झाली आहे हे खेळाडू अगदी घातक असतात टिकले तर गोलंदाजाचं अगदी परफेक्ट नियोजन लावूनच जातात मधल्या फळीतील खेळाडू अंगावर येऊन खेळला चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज करेल का बॉलला दोन कंप्लीट केल्यात तितपत दोन प्रगतीपथावरती बदल होईल धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 20 या आकड्यावरती 20 धावसंख्या धावफलकावरती आता मात्र येऊन पोहोचलं बॅटिंग करणाऱ्या धामणे टीमचे त्यांच्या अगेन्स्ट खेळतो खऱ्या अर्थानं पहिल्या मॅचपासून तो संघर्ष करत आलेला खिरकिंडी संघ चांगला संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर खरं तर जी रनिंग होती ज्या जास्त धावसंख्या करायच्या होत्या धावून काढायच्या होत्या 4 धावसंख्या त्यामध्ये आमच्या होरायल टीमचा नयन दळवीनं 4 धावा अगदी वाऱ्याच्या वेगानं असं वाटलं की वारा झपाट्याने आला की काय आणि तो वारा निघून देखील गेला एक कंप्लीट यशरक्षक त्या ठिकाणी झाला फंबल एक न बदल केला जाईल धावफलक मात्र एक आकडे जाऊन पोहोचेल ते तब्बल 21 या आकड्यावरती 21 आकडा खरं तर हिंदू संस्कृतीमध्ये आपण शुभ आकडा मानला जातो या आकड्याला आणि सातत्यपूर्वक आदरपूर्वक या आकड्याकडे 21 या आकड्याकडे आपण नेहमीच बघत असतो हा शुभ आकडा प्रगतीपथावरती घेऊन पोचला तर हा शुभ आकडा कोणाच्या बाजूने संकेत देतोय हे पाहणं देखील खूप महत्त्वाचं आहे संकेत कोणाच्या बाजूने कौल कोणाच्या बाजूने झुकतोय बॉलिंग तर खरं तर श्रेयसची चालू आहे मैदानावरती खूप चांगली गोलंदाजी टिचून मारा करतोय खरं तर एक कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न एक येते धावसंख्येत एक याकडे जाऊन पोहोचेल तब्बल 22 आकड्यावरती खूप चांगली लढत चालू आहे आता यानंतर जो संघ जिंकेल तो होरायल टीमच्या अगेन्स्ट खेळ आणि होरायल टीमला ती मॅच खेळून
छोटीशी एक पहाटेची साखर झोप घेऊन उद्या ठाणे नावेच्या मैदानावरती पहिला सामना खेळण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. आज मॅच खेळून त्यांना उद्या देखील ठाणे नावेला मॅच खेळावी जावी लागणार आहे. हुनाडच्या विरोधात खरं तर उद्याची मॅच आहे. खूप चांगला बॉल पडल्यानंतर अगदी डोळ्याचा पार न फेडणारा बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉल आला. डॉट बॉलच्या सह्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचले ते तब्बल 22 आकड्यावरती. पहा या ठिकाणी धावफलकावरती धाव येऊन पोहोचलेत. 18 चेंडूच्या समाप्तीनंतर तब्बल 22 आकड्यावरती 22 धावा धावफलकावरती झाल्यात. आता 18 चेंडू आणि विजयासाठी 23 धावसंख्येची गरज आहे. कमेंट्री बॉक्समध्ये येतील आमचे प्रवीण जिद्दुगाडे. आपण कुठेही जाऊ नका. मॅचमध्ये खूप सारं बघायची मजा बाकी आहे आता, कारण की ड्यू फॅक्टर देखील तितकाच वाढला आहे. फंबल देखील तितकेच होतील मैदानावरती आणि त्यानंतर दमट वातावरणातला हा खेळ खऱ्या अर्थानं कोणाच्या बाजूने जातोय की जो संघ खऱ्या अर्थानं जो कठीण परिश्रमातून जो संघर्ष करत होता त्या संघाला देखील आता थोडंसं पिछाडीच्या मार्गक्रमणावरती यावं लागलं. आता ते कोणाच्या बाजूने कौल देतं हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. 18-23चं समीकरण बनणार आहे. आपण कुठेही जाऊ नका. डिझेल देऊ एक छोटीशी संधी आणि त्यानंतर पुढेच एकदा होईल दुसऱ्या सत्राला सुरुवात. के 6
क्या है ये? 6 रन। कोशिश करना चाहूँगा कि वो स्टेज से संपर्क बनाए रखे। चार रन। चौदह। एक रन मिला। 5 की दूरी। गेंदें बची है 13। एक रन जरूर मिला है वहां पे। 12 गेंदें और 4 रनों की जरूरत। बारह गेंदें और 4 रनों की जरूरत। और इस मैच को जीता खिरकिंडी ने। खिरकिंडी के कप्तान और होराड़ी के कप्तान को मैं टॉस के लिए बुलाना चाहूंगा और प्लेयर ऑफ द मैच अवार्ड गोज टू धुमाल सर और मनीष मुंडे।